नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलं असणार आहे या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी इथे तुम्हाला सोडवून दाखवते. चारही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मी नेहमी देत असते, म्हणजे जी कन्सेप्ट प्रश्नामध्ये विचारलेली आहे ती आपली पूर्ण क्लिअर होते. आज आपण प्रश्नपत्रिका 2024 मधून घेतलेला प्रश्न सोडवतोय. प्रश्नामध्ये विचारलंय, खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नाही? पर्याय आहेत नायट्रोसोमोनास जीवाणू, रायझोबियम जीवाणू, नीलहरित शैवाल आणि आझटोबॅक्टर जीवाणू. तर बघूया हे चारही सूक्ष्मजीव काय काय काम करतात, त्यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. नायट्रोजन म्हणल्यावर आपण एक नायट्रोजन चक्र हा एक भाग शिकतो बघा. त्यामधली एक प्रोसेस आहे नायट्रीकरण म्हणजेच नायट्रिफिकेशन. यामध्ये पहिले अमोनियाचं नायट्राइटमध्ये रूपांतर होतं आणि इथे नायट्रोसोमोनास जीवाणू काम करतात. या नायट्राइटचं पुढे नायट्रेटमध्ये रूपांतर होतं आणि इथे नायट्रोबॅक्टर जीवाणू काम करतात. ही केमिकल रिॲक्शन आहे. ही इमेज मी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 12वीच्या पुस्तकातून घेतलेली आहे. तर बेसिकली ही जी रिॲक्शन आहे अमोनिया टू नायट्रेट, ही रिॲक्शन असते नायट्रोजन चक्रामध्ये होणारी, ज्याला आपण नायट्रिफिकेशन किंवा नायट्रीकरण म्हणतो. याचा डायरेक्टली नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण यामध्ये संबंध येत नाही. नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारे जीवाणू जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्यामध्ये फ्री लिव्हिंग म्हणजे मातीमध्ये फ्री असलेले, ते कोणासोबतही सहजीवी नसलेले असे असतात, मातीमध्ये असतात. हे यामध्ये ॲझटोबॅक्टर, बेजरनिकिया, रोडोस्पिरिलम, बॅसिलस हे येतात. याच्याशिवाय बघा सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी, ज्याच्यामध्ये ॲनाबेना आणि नॉस्टॉक येतात. सिम्बायोटिक असोसिएशन असलेले म्हणजे सहजीवी असलेले जीवाणू जे आहेत त्यामध्ये रायझोबियम येतात, जे लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे शिंबावर्गीय वनस्पतींसोबत सहजीवीकरण दाखवतात. त्याच्याशिवाय फ्रँकिया नावाचे जे जीवाणू आहेत ते नॉन लेग्युमिनस प्लांट म्हणजे शिंबावर्गीय वनस्पती ज्या नाही आहेत त्यांच्यासोबत सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात. तर असं हे दोन प्रकारचे जीवाणू असतात जे नायट्रोजनच्या स्थिरीकरणामध्ये काम करतात. याची नावं मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये सेमच येणार आहेत, त्यामुळे मी हे इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे आणि मला माहिती आहे मराठी मीडियमच्या मुलांना इंग्लिश समजतं. सो मला काही असं वाटलं नाही की मी हे कसं लिहू, कारण हे मराठीत लिहायला जरा अवघड पण जातं. सो हे असं इंग्लिशमध्ये नावं आहेत. आणि एवढं समजून घेतल्यावर आपल्या लक्षात येतं की नायट्रोसोमोनास जीवाणू जो आहे तो डायरेक्टली नायट्रोजनच्या स्थिरीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं आहे ऑप्शन ई. ठीक आहे. बाकी रायझोबियम, ॲझटोबॅक्टर आणि नीलहरित शैवाल म्हणजे आपलं ब्लू ग्रीन अल्गी, तर ते तिन्ही तिथे नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व असतात. ओके. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQ घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूया. टाटा.